योजनेचा हवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसानचा जमा होणार आहे। देशातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यामधील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा असणार आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि शेतीच्या कामांची पेरणीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। बघा, आता खरीप हंगामाची सुरुवात होत आहे आणि खरीप हंगाम म्हटल्यावरती मग खते बी बियाणे खरेदी करण्यासाठी, पेरणीसाठी, त्याचबरोबर सध्या शेती मशागतीच्या कामांसाठी पैशांची अत्यंत गरज असते। आणि याच पार्श्वभूमीवरती आता राज्यातील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। शेतकरी मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून आपण ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत होतो, ज्या पैशांची प्रतीक्षा करत होतो, अखेरकार ती प्रतीक्षा संपली आहे। सरकारच्या एका मोठ्या निर्णयामुळे आता थेट बँकेच्या खात्यावरती एकाच वेळी हजारो रुपये जमा होणार आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकलं। आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती हजारो रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत, कारण की राज्य सरकारने शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल, पीएम किसान योजनेचा हप्ता असेल, नवे तर पीक विम्याची रक्कम देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता पैसे तर जमा होणार हे तर सर्वांना समजलं, परंतु थांबा, हे पैसे सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत का? कोणत्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना या ठिकाणी सर्वात आधी पैसे मिळणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही रक्कम आता सहजासहजी तुमच्या खात्यावरती येणार नाही। हप्त्याच्या लाभासाठी तसेच पीक विम्याच्या लाभासाठी काही बाबींची पूर्तता करणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणजेच की सरकारनं सांगितलेल्या बाबींची पूर्तता असायला पाहिजे, कामांची पूर्तता असायला पाहिजे। जर सरकारनं सांगितलेली कामे जर तुम्ही पूर्ण केली असतील तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार। आता पैसे जमा होणार हे तर सर्वांना समजलं, परंतु पैसे नेमके कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तसेच हप्त्याच्या लाभासाठी, पीक विम्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार का? विना अडथळा तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, याकरिता कोणतं काम करावं लागणार? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बघायला मिळणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खात्यावरती पैसे कधी, किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला आता समजणार आहे। फक्त 3 ते 4 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी, खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील, पीएम किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील, पीक विम्याची प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार असल्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की आता पावसाळा अगदी तोंडावरती आला आहे। शेतामध्ये मशागत करणे, खते आणि बियाणे खरेदी करणे यासाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी म्हणजेच की शेतकऱ्यांचा खर्च खूप वाढतो। शेतकऱ्यांची नेहमी हीच अडचण ओळखून आता सरकारकडून एक मोठा दिलासा या ठिकाणी म्हणजेच की दिला जात आहे। बघा, आता खरीप हंगामाची सुरुवात होत आहे, लवकरच आता पेरणीचा हंगाम सुरू होत आहे। पेरणी म्हटल्यावरती खते बी बियाणे खरेदी करण्यासाठी, त्याचबरोबर सध्या शेती मशागतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज असते। आणि ही बाब आता सरकारच्या लक्षामध्ये आली असून आता सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे। पेरणीसाठी खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला पाहिजे, या उद्देशाने राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक नाही तर साधारणतः 2 ते 3 योजनांचे पैसे जमा होणार आहेत। आणि त्याचबरोबर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील होणार आहे। साधारणतः 30 जूनच्या आधी कर्जमाफी देखील होणार असल्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, कोणकोणत्या योजनांचे पैसे जमा होणार, किती हजार रुपये जमा होणार, पैसे कधी जमा होणार,
तसेच हप्त्याच्या लाभासाठी, पीक विम्याच्या लाभासाठी कोणकोणती कामे करावी लागणार, म्हणजेच की विना अडथळा खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, याकरिता कोणतं काम करावं लागणार. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे आणि एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की पैसे कधी जमा होणार, म्हणजेच की सर्व काही माहिती आता तुम्हाला समजणार आहे. फक्त काय करायचं आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तर बघा, अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता स्क्रीनवरती लक्ष द्या. केंद्राची PM किसान सन्मान निधी योजना आणि आपल्या महाराष्ट्र राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या दोन्ही योजनांचे हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. म्हणजे काय, तर बघा, PM किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये अशा पद्धतीने एकूण 4,000 रुपये आता तुमच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून जमा होणार आहेत. आता PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना याबद्दल जर या ठिकाणी थोडक्यात सांगायचं झालं तर बघा, केंद्र सरकारने PM किसान योजना सुरू केली आहे आणि PM किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये दिले जातात एका वर्षामध्ये आणि त्याचबरोबर राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून देखील एका वर्षामध्ये 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जात असतात. म्हणजेच की PM किसानचे 6 आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे 6 अशा पद्धतीने 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात. PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 22 हप्ते जमा झाले आणि आता PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होणार आहे. तसेच राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8 हप्ते जमा झाले असून आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे या ठिकाणी 2,000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये अशा पद्धतीने दोन्ही योजनांच्या 2 हप्त्यांचे 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. DBTच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत. DBT म्हणजे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, या प्रणालीच्या माध्यमातून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. देशभरातील सुमारे 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती, तर आपल्या महाराष्ट्रातील साधारणतः 91,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार असल्यामुळे नक्कीच आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की DBT म्हणजे काय, कारण की DBTच्या माध्यमातून पैसे जमा होत असतात. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजेच की सरकारने एकदा DBTची प्रक्रिया सुरू केली, एकदा सरकारनं DBTचं बटन दाबलं की साधारणतः 30 ते 35 मिनिटांमध्ये पैसे खात्यावरती जमा होतात आणि यामध्ये कोणत्याही मध्यस्थाची किंवा बँकेत चक्रा मारण्याची गरज नसते. म्हणजेच की सरकारने पैसे सोडले तर मध्यस्थी कोणीच नसतं, थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात. त्यामुळे पैसे जमा करण्याची जी काही प्रक्रिया असते तर याला विलंब होत नाही. म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास विलंब होत नाही. सरकारने पैसे वाटप करण्यासाठी DBTची प्रक्रिया सुरू केल्यानंतर साधारणतः 30 ते 35 मिनिटांमध्ये पैसे खात्यावरती जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना हप्त्याची या ठिकाणी प्रतीक्षा करण्याची या ठिकाणी गरज नसते. म्हणजेच की हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती लगेच जमा होत असतो. एकदा DBTची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर साधारणतः 30 ते 35 मिनिटांमध्ये खात्यावरती पैसे जमा होत असतात, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता शेतकरी मित्रांनो, इथेच आनंद थांबत नाही. म्हणजेच की फक्त 4,000 रुपयेच नाही, तर आता तुमच्या खात्यावरती या 4,000 रुपयांच्या हप्त्यासोबत अजून काही रक्कम जमा होणार आहे. म्हणजेच की तुमच्यासाठी अजून एक मोठी घोषणा झाली आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने अजून एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आता शेतकरी मित्रांनो, सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर बघा, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार, हे तर तुम्हाला समजलं. त्यानंतर अजून एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. बघा, खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले होते आणि या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल अशी घोषणा सरकारनं केली होती. आणि सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नव्हती.
खरं तर जानेवारी महिन्यामध्येच पीक विमा जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक कारणामुळे पीक विमा जमा होण्याचा विलंब झाला. आणि आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात पीक विमा कंपन्यांसोबत जो काही वाद सुरू होता किंवा जो पेच सुरू होता तो कृषी विभाग आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे अखेरकार सुटलेला आहे. पीक विमा कंपन्यांचे आक्षेप आता सरकारने फेटाळून लावले असून अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसानीनुसार 12,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 17,000, काही शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये अशा पद्धतीने पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच की बघा, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, PM किसान योजनेचे 2,000 रुपये आणि पीक विम्याचे देखील या ठिकाणी पैसे अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे. म्हणजेच की सध्या पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये आता 1,300 कोटी रुपये सध्या जमा होत आहेत. आता पीक विम्याबद्दल जर बोलायला गेलं तर म्हणजेच की पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली, परंतु तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही एक छोटंसं काम करू शकता. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊ शकता आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या पीक विम्याच्या अर्जाची स्थिती तपासा. पीक विम्याच्या पोर्टलवरती पीक विम्याच्या अर्जाची स्थिती तपासल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काय माहिती समजेल. जर तुमचा पीक विमा मंजूर असेल, तुमचा अर्ज मंजूर असेल, त्याचबरोबर पीक विम्याच्या पोर्टलवरती काही रक्कम दाखवत असेल, तर तेवढी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार. म्हणजेच की तुम्ही तुमच्या पीक विम्याच्या अर्जाची स्थिती तपासली आणि त्या ठिकाणी जर 20,000 दाखवत असेल तर तुमच्या खात्यावरती 20,000 रुपये जमा होतील. जर त्या ठिकाणी 25,000 दाखवत असेल तर तुमच्या खात्यावरती 25,000 रुपये जमा होतील. म्हणजेच की पीक विमा मिळणार का नाही याची खात्री करण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊन पीक विम्याच्या अर्जाची स्थिती तपासू शकता. त्यानंतर तुम्हाला सर्व काय माहिती समजेल. म्हणजेच की तुमच्या खात्यावरती किती हजार रुपये जमा होणार, तुम्हाला पीक विमा मिळणार का नाही याबद्दलची सर्व काय माहिती समजेल. आणि जर तुमचा पीक विमा मंजूर असेल तर 100% तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. परंतु या ठिकाणी आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. शेतकरी मित्रांनो, बघा, जर तुमचा पीक विमा मंजूर असेल, तसेच तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता, PM किसान योजनेचा देखील हप्ता जमा झाला पाहिजे, तर त्याकरिता सरकारनं सांगितलेली काही कामे पूर्ण असायला पाहिजे, काही बाबींची पूर्तता असायला पाहिजे. बघा, वेळ वाया न घालवता एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. जर तुमचा पीक विमा मंजूर असेल तर पीक विम्याच्या लाभासाठी तुम्हाला 2 कामे करावी लागतील. सोबतच नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2,000 रुपयाच्या लाभासाठी, तसेच PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याच्या 2,000 रुपयाच्या लाभासाठी तुमची 2 कामे पूर्ण असायला पाहिजे. आणि ही 2 कामे पूर्ण असतील तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की कोणती 2 कामे पूर्ण असायला पाहिजे जेणेकरून आमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. तर शेतकरी मित्रांनो, यामधील पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला माहीतच असेल. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुमची EKYC पूर्ण असायला पाहिजे. बघा, ज्या देखील शेतकऱ्यांची EKYC पूर्ण नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आजची आज EKYC पूर्ण करून घ्यावी, कारण की EKYC पूर्ण असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील. त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचे बँकेचे खाते हे आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे. बघा, हे 2 कामे जर पूर्ण असतील तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. पुन्हा एकदा सांगतो, बघा, तुमची जर EKYC पूर्ण नसेल तर आजची आज EKYC करा. तसेच बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक नसेल तर बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक करून घ्या. या 2 बाबींची पूर्तता असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. जर तुमचा पीक विमा मंजूर असेल, तुम्ही EKYC पूर्ण केली असेल, तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असेल तर 100% तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होईल. तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा देखील हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होईल. आता पैसे जमा होणार, तसेच हप्त्याच्या लाभासाठी, पीक विम्याच्या लाभासाठी कोणती कामे करायला पाहिजे आणि पीक विमा मिळणार का नाही हे कसं तपासायचं, तर याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला समजली असेल.
आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे नेमके कधी जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो, सध्या पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पीक विम्याची प्रतीक्षा संपली असून आता टप्प्याटप्प्याने राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक विम्यासंदर्भात काळजी करण्याची गरज नाही. जे शेतकरी पीक विम्यासाठी पात्र असतील, ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला असेल, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार हे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करू. कारण की पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली हे तर सर्वांना समजलं, परंतु नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. आता सध्या सोशल मीडियाचा जर विचार केला तर सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या चुकीच्या बातम्या बघायला मिळत असतात की ज्यामध्ये असं सांगितलं जात असतं की आज पैसे येणार, काल पैसे जमा झाले, उद्या पैसे येणार. परंतु या बऱ्याच काही बातम्या चुकीच्या असतात, म्हणजेच की सोशल मीडियावरती चुकीच्या बातम्या असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सत्य माहिती लवकर मिळत नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, काळजी करू नका. नेमका हप्ता कधीपर्यंत जमा होईल हे तुम्हाला आता समजणारच आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा, जून महिन्याचा पहिला आठवडा उजळताच शेतकरी बांधवांची पेरणीची घाई सुरू होते. बियाणे, खते आणि मशागतीचा खर्च वेळेवरती करता यावा म्हणूनच शासनाकडून आता या ठिकाणी हप्त्याच्या वितरणाच्या प्रक्रियेला आता प्रचंड वेग देण्यामध्ये आलेला आहे. लाभार्थी याद्या तपासण्याचे आणि पात्र शेतकऱ्यांचा डेटा अपडेट करण्याचे काम हे अंतिम टप्प्यामध्ये सुरू आहे. जे शेतकरी योजनेमध्ये पात्र असतील, म्हणजेच की फक्त पात्रच असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. त्यामुळे तुमची KYC पूर्ण असायला पाहिजे. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असायला पाहिजे. तुम्ही योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असाल, तुमची या ठिकाणी योजनेसाठी पात्रता असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता पैसे कधी जमा होणार? तर समोर आलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसांमध्ये या संदर्भातील अंतिम तारीख आणि अधिकृत घोषणा जाहीर केली जाऊ शकते. जशी ही घोषणा किंवा नवीन यादी समोर येईल तसं तुम्हाला लगेच कळवण्यामध्ये येईल. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर सध्या फक्त पीक विम्याची रक्कम जमा होत असून येत्या काही दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. आणि सूत्रांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार या ठिकाणी हप्ता देण्याच्या तयारीमध्ये असल्याचं देखील सांगण्यामध्ये आलं आहे. म्हणजेच की हप्ता लवकर जमा होण्याची दाट शक्यता आहे. लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होईल. आता हप्ता तर जमा होणार आहे, परंतु हप्त्याच्या लाभासाठी KYC करणे आवश्यक आहे. तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असायला पाहिजे. त्याचबरोबर अजून महत्त्वाची सूचना, तुमच्याकडे फार्मर ID असायला पाहिजे. जर फार्मर ID नसेल तर आजची आज फार्मर ID काढून घ्या. त्याचबरोबर या ठिकाणी भूमी अभिलेखन अद्ययावत असायला पाहिजे. या सर्व बाबींची पूर्तता असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. त्यामुळे हप्ता जमा होणार आहे, हप्त्याची काळजी करू नका. फक्त कागदपत्रांची पूर्तता करून घ्या. जर सर्व कागदपत्रांची पूर्तता असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. खरीप हंगामाच्या तोंडावरती आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आणि सरकारकडे देखील विनंती आहे की सरकारने या ठिकाणी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसकट पीक विमा जमा केला पाहिजे. तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता सरकारने लवकर देणं देखील अत्यंत आवश्यक आहे. कारण की सध्या शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज आहे. लवकरच खरीप हंगामाची सुरुवात होणार आहे आणि सध्या शेती मशागतीच्या कामांसाठी देखील शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन, म्हणजेच की आता बऱ्याच ठिकाणी जर म्हणजेच की या ठिकाणी असे सरकारवरती आरोप होत आहेत की सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सरकारने देखील शेतकऱ्यांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. या ठिकाणी खरीप हंगाम तोंडावरती आलेला आहे आणि ही बाब लक्षात घेता सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम लवकरात लवकर जमा करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा इतर शेतकरी मित्रांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल.
हप्त्याची अद्याप देखील अधिकृत घोषणा झाली नाही, त्यामुळे कोणत्याही चुकीच्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. अद्याप देखील हप्त्याची अधिकृत घोषणा झाली नाही. सध्या सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या चुकीच्या बातम्या असतात, त्यामुळे कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. त्याचबरोबर अजून एक आनंदाची बातमी आहे. बघा, आता कर्जमाफी होणार आहे. 30 जूनपर्यंत 30 जूनच्या आधीच कर्जमाफीची घोषणा होणार आहे आणि 30 जूनच्या आधीच कर्जमाफीचे पैसे देखील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील. त्यामुळे नक्कीच खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केला. ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.